नमस्ते, मी स्नेहल करपणकर. एसपी9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची विशेष बातमी. कडोली तालुका पन्हाळा परिसरात प्रतिबंधित गुटखा व सुगंधी पान मसाल्याची अवैध साठवणूक आणि घाऊक विक्री होत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाने संयुक्त धडक कारवाई करत मोठी कारवाई केली. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हा सिव्हिल सर्जन कार्यक्रम, अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत जिल्हा सल्लागार डॉक्टर V.A. आरेकर, अन्न सुरक्षा अधिकारी श्री विजय पाचपुते, कडोली पोलीस स्टेशनचे अधिकारी श्री R.A. पाटील तसेच उपजिल्हा रुग्णालयातील दंत चिकित्सक डॉक्टर भूमिका फतेवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कडोली बस स्थानक, उपजिल्हा रुग्णालय व परिसरातील विविध ठिकाणी तपासणी केली. तपासणी दरम्यान सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, साठवणूक व वापर आढळून आल्याने एकूण 13 जणांवर कारवाई करण्यात आली. सिगारेट व इतर तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम 2003 अंतर्गत ही कारवाई करत 2600 दंड वसूल करण्यात आला. कारवाईसोबतच नागरिकांमध्ये तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम याबाबत जनजागृती करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी तंबाखू सेवन व विक्रीबाबत कायद्याचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. तंबाखू मुक्त समाज निर्माण करण्यासाठी अशा संयुक्त धडक मोहिमा सातत्याने राबवण्यात येणार असून नागरिकांनीही कायद्याचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा सल्लागार डॉक्टर V.A. आरेकर यांनी केले. या कारवाईमुळे परिसरातील अवैध गुटखा व पान मसाल्याच्या साठवणुकीवर प्रभावी आळा घालण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. भविष्यातही अशा मोहिमा अधिक तीव्रतेने राबवण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. या मोहिमेसाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रशांत वाडीकर, अन्न व औषधे प्रशासनाचे श्री शिर्के तसेच कडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री कोडग यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. याने अशाच बातम्यांसाठी पाहत रहा एसपी9 मराठी. युअर टाइम, युअर न्यूज. धन्यवाद.